डोळ्याची पापणी नव्हते तोपर्यंत धडकी भरली होती. आता शेवटच्या क्षणी आपण बघितलं कंपाक्ट केलं या सगळ्या डिफरंट असेल काय घडले ते बघूया. एक मोठी मॅच कॉम्पिटिशन लिमिटेड नमस्कार ग्रहसिंग आपण पाहतोय जीवन दहिया हरण्याचा बोल बिघाड्याचा बोलचा खेळ पटनाचा खेळाडू या आक्रमणासाठी आपण पाहिलं. नमस्कार ग्रहसिंग आपण सामना तर महत्वाचा चाललाय. विशेष सन्मानात्मक आपण लक्ष देऊन घेतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आम्हाला विशेष आनंद होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं GIC हाऊसिंग फायनान्सचे अधिकारी सन्माननीय शैलेशजी साळवी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माझ्या मार्गदर्शनाखाली वतीनं आपला देखील सन्मान केला तर सन्माननीय शैलेशजी साळवी. रंगीचे असणारे राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं आणि महाराष्ट्र पोलीस रग्बी आणि कबड्डी या दोघांसाठी ते प्रशिक्षक करतात कोच होऊन राहिले ते रणजित जांभळे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रणजित जांभळे पोलीस प्रशासनातले एक कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व आणि दोन्ही इव्हेंटसाठी खूप मोठं योगदान महाराष्ट्र पोलीससाठी. सन्माननीय रणजित जांभळे यांचा विशेष सन्मान बंड्या मारुती सेवा मंडळाच्या व्यासपीठावरती अर्थात निमित्त आहे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. पुढची लढत होते विनय पायक आणि कोळींची सिंग. कोल्हापूरचं एक सगळं छावा सगळ्यांना माहिती पंचित आहे ज्या संघातून हा खेळाडू घडला. सध्या कस्टममध्ये सर्व्हिसला आहे. आपण पाहतो व्यावसायिक संघात आपण पाहतो ऋतुराज कोरवी प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी उपस्थित आहे. बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती ऋतुराज आपला या ठिकाणी या स्पर्धेचं निमित्तानं विशेष सन्मानाचं आपलं लक्ष वेधलं जात आहे. ग्राहकांच्या माहितीसाठी
आपल्या सर्वांचा लाडका ऋतुराज कोरवी या ठिकाणी आहे. कोल्हापूरच्या छावा या स्थानिक संघाकडून ज्याला आपण पाहताय, जेव्हा महाराष्ट्राला फायनल लागली होती ना ईशानच्या नेतृत्वात, आणि त्या संघात देखील ऋतुराज कोरवी होता. जरा टाळा होतो द्या. गोल्ड मेडल विजेत्या महाराष्ट्र संघात असणारा हा गुणवान खेळाडू अर्थात ऋतुराज कोरवी. बड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपण अनेकांना सन्मान करतोय. सगळ्यात विशेष सन्मान कुणाचा असेल तर आमच्या क्रीडा रसिकांचा. कारण आपल्या उपस्थितीमुळे स्पर्धा मोठी होत असते, आपल्या शुभेच्छांमुळे स्पर्धा मोठी होत असते. आणि म्हणून आमच्या मुंबईच्या असणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे एवढे आभार मानावेत तितके थोडे आहेत. आमच्या बड्या मारुती सन्मान्य राजू शेठ प्रभू आपला विनंती आपण व्यासपीठाची दिशेने घ्या. बड्या मारुतीच्या वतीनं आपलं स्वागत करताना दिशी आनंद होतं. राजू शेठ प्रभू. या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक यंग भारत रमादेवी या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, व्यावसायिक संघ आरसी अर्थात राष्ट्रीय मेडिकल संघातील या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं ते माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय श्री राजू कवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. बड्या मारुतीच्या व्यासपीठावरती या ठिकाणी आपला सन्मान केला होता. राजू कवळे विनंती आहे संयोजन समितीच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थित बड्या मारुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं आपण राजू कवळे यांना सन्मानित केला आहोत. कॉम्बिनेशन दाखवताना आपण पाहतो. रात्रीचे 10:30 वाजले तरी देखील क्रीडा रसिकांचा एक चांगला सपोर्ट आपण पाहतो सगळ्या खेळाडूंसाठी. प्रयत्न डोळ्याची पापडी नौकेला नव्हते तोपर्यंत धडकी भरली होती. आता शेवटच्या क्षणी आपण बघितलं कंपाट केलं या सगळ्या डिफेंट असेल काय घडलं ते बघूया. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं असणारं लाडकं नेतृत्व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आपल्या सर्वांच्या लाडक्या अबोलीताई खाडे मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होतं. प्रभाग क्रमांक 198. त्याचबरोबर सन्माननीय शाखा प्रमुख आदरणीय दीपकजी वागवे सर हे देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय नगरसेविका आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अबोलीताई खाडे.
अप्रतिम प्रयत्न गटारीचा सर्व काही घासळतो मात्र इथे कम्पॅक्ट करताना आपण पाहतोय यशाची सुरक्षा जितकी मजबूत तितकं भविष्य कबड्डीमध्ये उज्ज्वल असतं आणि अशा सुंदर अशा पगडी आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये पाहत असताना पण सगळे गगनीचा पाय आपण बीपीसी प्रसाद हिंगोलीला धैर्यच्या असणाऱ्या अंडर 18च्या वर्ल्ड कपमध्ये असणार प्रयत्न चेतन साहूचा आपण पाहिलं नेटमध्ये पॉईंट घेतोय हरियाणाचा त्यांनी टायटन्स असणारे खेळाडू आपल्या संघासाठी पॉईंट घेण्याचा प्रयत्न इतका मात्र प्रयत्न चांगला तंत्राला कम्बॅक करावा लागेल आपला असं सिग्नल करताना आणि तेवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे कुठे कशा प्रकारचा अभियान जे गाजवतो प्रत्येक संघातल्या अनेक खेळाडूंना आपण अशा पद्धतीने खेळताना पाहिले इतका मात्र प्रयत्न तंत्रा पद्धतीने होताना आपण पाहतो आघाडी येते आपण पाहतोय यूपीची पूर्वार्धामध्ये आमची जम्मू पंच फायनल रेडी आहे आपण पाहतो या स्पर्धेच्या विजेता खूप मोठा सहकार्य मोठ्या मारुती सेवा मंडळासाठी सगळे राष्ट्रीय पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा नमस्कार क्रीडा रसिक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बंड्या मारुती सेवा मंडळ ट्रेनर सन्मान्य कपिलजी लालपुडे या ठिकाणी उपस्थित आहे बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे विनंती आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान केला होता सन्मानित कपिलजी लालपुडे कबड्डीमध्ये पाहतो तात्या बालवाडीकर कबड्डी संघ पुणे या संघातला असणारा हा गुरुवार खेळाडू सगळी कधी प्रत्युत्तर द्यायचं पुन्हा गगन कवडाला विशालचा उल्लेख केला हरियाणा स्टीलर्सचा जो 18 वर्षाचा आपण पाहिला पुणे जिल्ह्यात देखील मोठे मोठे संघ आपण पाहतो पुणे शहरात देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं सध्या आपण बीपीसी भारतात भारत क्रिकेट या संघाकडून देखील काही खेळाडू पाहतो पुणे जिल्ह्यातील गगन कवडा मोठी चूक होतीये ईशांत राठी जो भारतीय संघाचा अंडर 18चा गोल्ड मेडलिस्ट कर्णधार भारतीय संघाचा बाहेर जावं लागतंय बीपीसी चेस नंबर 7 आणि बरोबर ईशांत असेल याला सूर गमसणं अत्यंत गरजेचं आहे प्रसाद बिगोडे सारखा देखील महत्वाचा खेळाडू
प्रयत्न होतो या ठिकाणी टो टच करायचा कॉर्नरच्या दिशेने चाणाक्ष अशी नजर आहे इथं मात्र पकड टमदार होते सर्व काही टिकतं असं म्हटलं जातं आणि या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो यूपीच्या माध्यमातून आपल्या पकडीच्या जोरावर अर्थात प्रयत्न इतकं पुन्हा व्यर्थ करताना होत आहे तर BTCL अर्थात भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून आणि गुंतवणुकीत आपण जर बघितलं तर सरस धरणाचा हा प्रयत्न अद्यापर्यंत आहे वेगवेगळ्या आहे बाजूला चला यानंतर अजून एक महत्वपूर्ण सामना होणार आहे तो म्हणजे युनियन बँक अहमद दुनियाला या ठिकाणी आपण पाहतो मानू जुलेरिया अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत असताना मात्र ऑफिस निशान टाकले एक गुण गिरायचा आहे कारण मोठं आव्हान म्हणून मिळायचं आहे गुंतवणुकीतला फरक कमी करायचा असेल तर सर्वात सुंदर खेळ करावा लागेल सगळी फक्त शरीराची नाही तर इच्छाशक्तीची परीक्षा आहे आणि जिथं इतर थांबतात तिथून खरी चढाई सुरू होते आपल्याला त्यास करावं लागेल सगळं अडचणीत आहे आणि त्या प्रकारची आपल्याला चढाई पकडी करावी लागेल त्या BTCL सामना अत्यंत महत्वाचा मोठी आघाडी आहे जी आपण पाहतो युपी योद्धाकडं खरं BTCL चालू सामन्यात आपण पाहत असताना एवढी गुणवत्ता आहे आपल्या गावाला योग्य प्रकारे त्या प्रकारची होणं अपेक्षित आहे एकूण जे 5 पूलमध्ये आपण 5 गटाची स्पर्धा आपण खेळवली या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि भव्य दिव्य आकर्षक दशक द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 3 लाख आणि आपण देऊन सन्मानित करतो प्रत्येक सामन्यासाठी 10,000ची असणारी आणखी वेगळी कॅश प्राईज हे फक्त घडता येते बंड्या मारुतीच्या असणाऱ्या क्रीडांगणामध्ये सन्मान्य आमदार श्री शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा इथं मात्र विशाल तांबे या स्पर्धेतल्या असणाऱ्या ह्याच्या 3 लढती त्यापेक्षा 4थी लढत आणखी महत्वाची आपण मानणार आहोत युनियन बँक आणि ओई देश असेल बँगलोर बुल्सचा असणारा राईट टर्न संजय आहे दमक दिल्लीचा संदीप आहे पटनाचा असणारा अंकित राणा आहे विजय मलिक या स्पर्धेत खूप मोठं असणारं आकर्षण ज्याला आपण पाहिलं तेलगू टायटन्सचा असणारा महत्वाचा खेळाडू आणि गुजरात जायंट्सचा अंकित दहिया असे महत्वाचे खेळाडू यानंतरच्या सामन्यात आपण पाहणार आहोत लढत आहे की ONGC आणि युनियन बँक एका बाजूला प्रशांत सुर्वे आपण पाहतोय जे रोज स्पर्धेच्या ठिकाणी पाहताना शहर आहेत आपण बघूया तालुक्यात विचार केला तर दुसरी लढत देखील होणार थोडा पुढं सरकतोय
तो बीपीसी अर्थात भारत पेट्रोलियमचा असणार असेल एखाद दुसरी सुपर रेड येते तर त्या सामन्यात धमाल येणार आहे. या वर्षीची असणारी खूप ज्ञानदीपची स्पर्धा जी वरली स्पोर्ट्स क्लब येते त्याच्या विजय संपादन केला होता. अजिंक्यपदावरती नाव कोरलं होतं. इथं मात्र विशाल टाकेल या शहरात आत्मविश्वास उंचावतो, कॉन्फिडन्स लेवल वाढते. तसं घडतं का आपण बघूया एक एक गुणातला फरक कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे जी आकाशाला कवसनी घालणारी खेळी राहिली त्याच्या नावातच गगन नाही तो गगन तेवढा प्रो कबड्डीचा असणारा गुणवान खेळाडू असेल नॅशनल कडून याला पण पाहिला. अप्रतिम अशा चढाया त्याच्या झाल्या. अप्रतिम आहे काय घडले ते बघूया. मुंबईकर टाळ्यांचा जोरदार कडकडाट होऊ द्या. मुंबईकरांचा आवाज एवढा छोटा नाही का जोरदार झाला पाहिजे. थोडं पंचायती मोठं वाटलं नाही. एकाच चढाईत 5 गोल क्या बात है. प्रयत्न झाला. चढाईतला प्रत्येक संघर्ष यशाची पायरी बनत जातो आणि जिद्दीच्या पावलाने केलेला प्रत्येक चढाईला खऱ्या अर्थानं विजयाकडे घेऊन जातो. जसं घडतंय का बघूया युपी योद्धाच्या माध्यमातून. ओएनजीसी युनियन बँक आपल्याकडे या मुलीची जी रेड होती 5 गुणाची रेड आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त महत्वाच्या